त्याला आता हे सगळ्या बेटा मला वरती ठेवावं लागतील. स्वयंपाक करायचा इतका कंटाळा आलाय आज कामानी. आणि पोरग सारखं ते सायकलला काय ते साखळीला बांधलंय कुत्र आणि घेऊनच मिरवते सारखं. काय आहे मग कशाला आणलंय बाळा? ती वैताग देते चावलं म्हणजे कोणाला पहिलं कुत्र होता व चावायला जाता येतं कोणाला पण लोकांची भांडणं. पण काय झालं माहित आहे का, कुत्री येते ती गावातली 4-5 पाहिजे कसा राडा झालाय. आता हे सगळं स्वच्छ करायचं इतका वैताग आलाय मला आज कामाने. इतकं मंडळी शेतकरी होणं सोपं नाही देवा, काय खरं नाही, लय अवघड काम आहे. खरंच केल्याशिवाय माणसाला कळत नाही. बघा ते आमची गुरं आहेत तिकडं, त्यांना अजून पाणी पाजायचं, शेरडं ओरडायला लागली ती, शेरडांना खायला आणायचं अजून. आणि बघा कडवळ बारीक टाकलं होतं इथं, सगळं बुर्राचा आलाय त्याला सगळा. बाळा त्याला बांध एका जागेला. पोरगं तर बिन चपलीच हिंडतंय बाई सगळीकडं. कोंबड्या धरत बरं का ती कुत्र. कोंबड्या लागलं ताणायला कुत्र. बड्या शेरडाने कसला राडा केलाय तुम्हाला दाखवते. बाई पोरग ग त्या कुत्र्याला कसं ओढतंय. कशाला आणलंय कुत्र, पण तुम्हाला सांगते कशासाठी आणलंय कुत्र. ती परवा ना संध्याकाळची 4-5 कुत्री आमच्या रेडकाच्या अंगावर पडली होती. फाडून काढलं असतं आमचं रेडक म्हशीचं. आपल्या कोंबड्या द्या इतक्या ताप देते कोंबड्या तर ना नको वाटायला लागलंय. शेळ्या गुरण कोंबड्या कुत्री किती जरी केलं तरी संसाराला कमीच पडतोय. ते बॅलरमध्ये कसं बसलंय बघितलं तेव्हा नाही का, इतकी करामध्ये ते नाही करड शेळ्यांची का दांडर कशी बोंबालते ती. हे बघा हे रेडाक आमचं बघितलं का, ह्याला ना 5 कुत्री होती ह्याच्या अंगावर. हे बघा इथे नक्या लागले ते दिसते का, दात लागले ते कुत्र्यांची बऱ्याच ठिकाणी. हे बघा इथं हळद लावली मस्त ना, एक 10-15 मिनटं बघितलं कामच केलं असतं कुत्र्यांनी. हे बघा दिसलं का, ही शेपटाला इथं पायाला बऱ्याच ठिकाणी असं वरकांडलंय. 5 कुत्री होती त्याच्यामुळे त्यांनी कुत्रं आणलंय. ती लय कुत्री ताप देते ती. रात्री त्यांनी इथं झोपले शेरडांपाशी, कारण का इथं शेरड असते ती बघा, आणि जाळी आहे ना अशी लावते त्याला आडवी. पण काय सांगू नका कुत्र्यांची गॅरंटी नाही, हे कुत्री बेकार आहे की. आमचं कुत्रं पहिले कुठंतरी गेलं आणि आमची मसाई म्हातारी दिसली. तर चला कंटाळा आला तरी विलाज नाही काम केल्याशिवाय. बघा आता ह्यांचं पाणी पेंट चारा वैरण करायची. ओरडते ती बे 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 सारखी. तिकडे एक कोंबडी बसवली अंड्यावर पिलं काढायला, तिला सोडायची अजून. काय करावं मंडळी, लय कंटाळा येतोय. या कंटाळ्यासाठी म्हणलं काय तर आपल्या संसाराला हातभार लागल म्हणून यूट्यूब चॅनल चालू केलं. तर तिथं जरा 2 वर्ष झालं आवडती, पण आपलं नशीबच फुटकं आहे सगळं. नशीबच आपलं साथ देत नाही कुठल्या गोष्टीला. नको नको झालंय खरंच. कोंबड्या तर कुठं कापाव्या त्याने. जिथं भांडी ठेवली तिथं कोंबड्या येते त्या, जिथं भांडी ठेवली तिथं हे होते कोंबड्या. पिल्या हानती कोंबड्या इकडं सगळ्या बघितल्या. तिथं भांडी घासायला ठेवली ती आणि तिथं जाऊन खाते ते सगळ्या भांड्यात. आता कोंबडे विकून टाकायच्यात, लय कोंबडी ताप द्यायला लागले तर जाते. तू कोणाच्या पण कोंबड्यात येत नाहीत परत महागारी. आणि ही कोंबड्या खुरवड्या आहेत ना, ह्याच्यावर पण कुत्री इतके उड्या मारत होती, इतकी ताप द्यायला लागलेत कुत्री. अहो रोज मी 2-2 तासाचा गजर लावती